नमस्कार. या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अखेर मुहूर्त लागला. मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींना खुशखबर. फक्त या बहिणींना मिळणार नाहीत पैसे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार, तर आपण याबाबत सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत मोठी माहिती दिली आहे. या योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता एप्रिल महिन्यापासून दिला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिवेशनामध्ये केली आहे. लाडक्या बहिणींना पुढच्या एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये सुरू होणार आहेत. ज्या महिलांनी सुरुवातीलाच या योजनेचा अर्ज केला होता, त्यांना आता हे पैसे मिळणार आहेत. तसेच खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्या महिलांकडून वसुली होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यामध्ये स्थापन झालेले महायुती सरकार काय निर्णय घेते आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी खात्यात टाकणार आहे, याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अधिवेशन संपतात पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा होत होती. यावर फडणवीस म्हणाले की ज्यांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेतला आहे, त्यांना यापुढे तो लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, आता पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.